बेथलेहेमच्या गोशालीमध्ये जगाचा मालक जन्मला. या जन्माचा देखावा 25 वर्षापूर्वी तलावात रंगबेरंगी आणि आकर्षक लाईटच्या सहाय्याने भाविकांना आध्यात्मिक वातावरणातून समाज प्रबोधनाकडे नेण्याकरिता प्रेरित करण्याचे कार्य 25 वर्षापूर्वी प्रचंड इच्छाशक्ती आणि नाविन्य म्हणजेच नवीन काहीतरी करावे या विचारात असताना काही तरुण अक्कर भटाच्या क्रॉस जवळ बसले असताना उदयास आलेली संकल्पना म्हणजेच तलावातील गायीचा गोठा. संपूर्ण वसईकरांना आवडलेला आणि खरोखरच वाखाणण्याजोगा देखावा आज रौप्य महोत्सवात पदार्पण करत आहे. त्यामुळे आपणास मोठ्या आनंदाने व उत्साहाने या वर्षाच्या अवी संघटना आयोजित नाताळ गोठा 2023चा तलावातील देखावा पाहण्यासाठी आपणा सर्वांचे सहर्ष स्वागत करण्यासाठी ही संपूर्ण अवी संघटना सज्ज आहे. ख्रिसमस नाताळ म्हणजे प्रभू येशूचा जन्मदिवस आणि ह्या सोहळ्याच्या निमित्ताने ख्रिस्ती भाविक ख्रिस्त जन्माचा देखावा किंवा प्रतीक आपापल्या घरी गावोगावी मांडत असतात. वसईत ख्रिस्ती बहुल भागात नाताळच्या सप्ताहात म्हणजे 25 डिसेंबर ते 1 जानेवारी या काळात नेत्रदीपक रोषणाई आकर्षक नाताळ देखावे मंत्रमुग्ध करून टाकतात. 1998 पासून सलग गेली 25 वर्ष विरार पश्चिम येथील नानभाड गावातील अवी संघटना तलावातील नाताळ देखावा हा उपक्रम राबवित आली आहे. या उपक्रमाचे वैशिष्ट्य म्हणजे हा केवळ एक देखावा नसून नाताळ सप्ताहात दररोज सायंकाळी 8 वाजता एक खास लाईट अँड साऊंड शोचे आयोजन केले जाते. अत्यंत कल्पकतेने तलावात हा देखावा सादर केला जातो. या कार्यक्रमाद्वारे भाविक प्रेक्षकांना विविध विषयांवर प्रबोधन करण्याचा प्रयत्न केला जातो. मागील काही वर्षात संघटनेने स्त्री भ्रूण हत्या, सामाजिक एकता, देशभक्ती, पर्यावरण आणि मानवी हक्क अशा अनेक विषयांवर भाष्य केले आहे. या वर्षी संघटना कार्यक्रमाचा रौप्य महोत्सवी टप्पा गाठत असल्याने विशेष देखाव्याचे आयोजन करण्यात आलेले आहे. येणाऱ्या नाताळ आठवड्यात श्वास हा नवीन विषय घेऊन संघटना आपल्या भेटीस हा कार्यक्रम घेऊन येत आहे. तासभराच्या या कार्यक्रमास कुठलेही प्रवेश शुल्क नसते. अवी संघटनेचे सर्व सभासद आपल्या सर्वांच्या स्वागतासाठी खूपच उत्सुक आहेत.